पण केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विस्ताराचं वारं वाहू लागले. त्याच्यामध्ये अनेक मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे अशी माहिती ही मुंबईच्या सूत्राकडून मिळते. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्यांची टीम काही बदलायची आहे. काही वरिष्ठांनी नवीन नावं सुचवलं, त्यामुळे त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात घ्यायचे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आता आपण ज्या चर्चा करणार आहोत की याच्यामध्ये सांगलीतल्या 2-3 नावांची चर्चा आहे. आता याच्यामध्ये ज्या सर्वाधिक नावांची चर्चा आहे त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नावाची चर्चा आहे. पण 2 नावाची चर्चा जी आहेत की जी दिल्लीच्या वर्तुळामध्ये सिरियसपणे मुंबईच्या वर्तुळामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते सत्यजित देशमुख आणि दुसरं नाव आहे ते सुहास बाबर. या दोघांना मात्र मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, डार्क हॉर्स ठरू शकतात अशा प्रकारची चर्चा मुंबईच्या वर्तुळामध्ये आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते डॉट सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मध्ये विस्ताराचं एक वारं सध्या सुरू आहे. आता सध्या डिलिमिटेशन कमिटीचं विधेयक असेल किंवा 2/3 बहुमताची जुळणी हे सध्या केंद्र सरकारनं सुरू आहे. त्यामुळं हा विस्तार थोडासा लांबणीवर पडलेला आहे. पण महाराष्ट्रातून शिवसेनेचे जे खासदार होते, एकनाथ शिंदेचे ते पूर्वी 7 खासदार होते, पण आता 6 खासदारांमुळे त्यांची संख्या 13 झालेली आहे. आणखी शरद पवारांचे खासदार सुद्धा त्यांच्याकडे जातील असं त्यांचं दावा आहे. त्या पद्धतीनं आता ते श्रीकांत शिंदे यांना, एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत, त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळेल अशी चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला बंडू जाधव जे नव्यानं शिवसेनेत दाखल झाले त्यांना राज्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे. प्रताप जाधवांचं मंत्रिपद जाईल अशा प्रकारची चर्चा आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खूप मोठे चेंजेस होतील. त्याच्यामध्ये नितीन गडकरींना इथेनॉल प्रकारावरनं वगळलं जाते का, संघटनेत घेतलं जाते का, अशी चर्चा आहे. पियुष गोयल जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत सध्या, वाणिज्य मंत्री, तर त्यांना अपग्रेडेशन करून नवीन जबाबदारी दिली जाते का, ते अर्थमंत्री होतील काय, अशा प्रकारची चर्चा आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विस्ताराचं वारं वाहू लागले. त्याच्यामध्ये अनेक मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे अशी माहिती ही मुंबईच्या सूत्राकडून मिळते. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादीला पार्थ पवार आणि सुनेत्र पवारांना अनेक मंत्र्यांना बदलायचं आहे. म्हणजे झिरवळ हे वादग्रस्त ठरलेले आहेत, त्यानंतर माणिकराव कोकाटेंना वगळलेलं आहे. बरं, दिलीप वळसे पाटलांना संधी द्यायची असेल किंवा राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या संदर्भात काय झाली चर्चा तर त्याच्याबद्दल लोकांना आत घ्यायचं आहे. छगन भुजबळांना वगळण्यासंदर्भातचा चर्चा होऊ शकते. तर त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार मध्ये काही नवीन लोकांना संधी द्यायची आहे, जुन्यांना वगळायचं आहे. अशाच प्रकारची मागणी ही एकनाथ शिंदेनी पण अमित शहांच्याकडे केलेली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा काही मंत्री परफॉर्मन्स बरोबर नसल्यामुळं बदलायचे आहेत. म्हणजे जे पारंपरिक पद्धतीने काम करतात त्याच्याऐवजी काही नवी जनादा असलेले मंत्री त्यांना नेमायचे आहेत. त्यानंतर भाजपमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्यांची टीम काही बदलायची आहे. काही वरिष्ठांनी नवीन नावं सुचवले, त्यामुळे त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात घ्यायचे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. त्यामुळं आगामी महिन्याभरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा त्याच्यामध्ये मोठे फेरबदल होणार हे निश्चित आहे. आता आपण ज्या चर्चा करणार आहोत की याच्यामध्ये सांगलीतल्या 2-3 नावांची चर्चा आहे. आता याच्यामध्ये ज्या सर्वाधिक नावांची चर्चा आहे त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नावाची चर्चा आहे. पण गोपीचंद पडळकर यांचा आक्रमक स्वभाव आणि बाकीच्या गोष्टी बघता लगेचच त्यांना मंत्रिमंडळाची संधी मिळेल काय, हा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीचं सध्या वातावरण आहे सरकारच्या विरोधात, अशा वेळेला आपण अशा प्रकारच्या नेत्याला जर पुन्हा दिलं आणि मग पुन्हा धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि अनेक प्रश्न जे उभे राहतील त्याच्याबद्दल सुद्धा शंका आहे. त्यामुळे त्या नावाची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला सुधीर गाडगीळ हे आता तिसऱ्यांदा आमदार होतात आणि ब्राह्मण समाजाचा चेहरा म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे. पण 2 नावाची चर्चा जी आहेत की जी दिल्लीच्या वर्तुळामध्ये सिरियसपणे मुंबईच्या वर्तुळामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते सत्यजित देशमुख आणि दुसरं नाव आहे ते सुहास बाबर. या दोघांना मात्र मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, डार्क हॉर्स ठरू शकतात अशा प्रकारची चर्चा मुंबईच्या वर्तुळामध्ये आहे. आणि अशा प्रकारचे पक्षश्रेष्ठींमध्ये एक साधारण त्यांचा सॉफ्ट कॉर्नर ह्या दोघांच्या विषयी दिसतोय. आता त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष मोठा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे अजित पवारांचं जे मराठा राजकारण आहे त्या प्रकारचं पुढचं राजकारण हे एकनाथ शिंदेना पुढे न्यायचं आहे. त्यामुळे ते धैर्यशील मोहिते पाटलांना सगळं इकडं अपक्ष खासदार विशाल पाटील यांना गळ घालतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र त्यांना टार्गेट ठेवायचं आहे. त्यामुळे एका बाजूला सातारमध्ये शंभूराज देसाई किंवा कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबरीनं सांगलीला एक राज्यमंत्रीपद ते देऊ शकतात आणि त्याच्यासाठी सुहास बाबर यांचं नाव होऊ शकतं. अर्थात उद्धव ठाकरेंनी सुद्धा सुहास बाबर यांचे वडील आहेत अनिल बाबर यांना मंत्रिपद देण्याचं, कृषी मंत्रिपद देण्याची चर्चा त्यावेळी झालेली होती. पण अचानकपणे काही विषय झाल्यामुळं त्यांचं झालं नाही. पण त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी सुद्धा अनिल बाबरांना सांगितलं होतं माझ्याकडनं चूक झाली किंवा मला खेद वाटतो तुम्हाला देऊ शकलो नाही मंत्रिपद. त्यानंतर
पहिल्यांदा ज्यावेळी एकनाथ शिंदेने बंड केले त्यावेळेस सुद्धा सगळ्यात पहिला जाणारे अनिल बाबर होते आणि त्याने मग टेंबू योजनेसाठी जाहीर केलं. पण त्यावेळी सुद्धा मंत्रिपद द्यायची इच्छा ही एकनाथ शिंदेने होती, पण ते पूर्ण करता आले नाही. पण आता जी भरपाई आहे ती सुहास बाबर यांच्या रूपानं करतात का, हा प्रश्न आहे. पण अशी मात्र चर्चा एकनाथ शिंदेच्या गोटात जोरदारपणे सुरू आहे. दुसरं नाव आहे ते सत्यजित देशमुखांचं. सत्यजित देशमुख हे सौम्य प्रकृतीचे चेहरे आहेत आणि शिवाजीराव देशमुखांचा वारसा आहे त्यांच्याकडे. शिवाजीराव देशमुख हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, गृहमंत्री वगैरे अशा खूप जबाबदाऱ्या स्वीकारणारे नेतृत्व होतं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून सत्यजित देशमुखांनी इथं काम करायला सुरू केलंय. अमित शहा अतिशय शहांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध. आपल्याला आठवत असेल की नागपंचमीचा विषय होता, तो विषय अतिशय किचकट आणि कायद्याच्या कसोटीत बसवून तो अमित शहानी केवळ सत्यजित देशमुख यांच्यासाठी दिलेला होता आणि आपल्याला माहिती आहे की आता पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी होण्याचा मार्ग मोकळा झाला. दुसऱ्या बाजूला चांदोली पर्यटनाचा सुद्धा त्यांनी प्रश्न मार्गी लावलेला आहे. जवळजवळ आत्ता 6 ते 8 वाघ आणि वाघिणी ह्या आपल्याला चांदोली अभयारण्यात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आपल्याला दिसत आहेत. हे मोठं यश हे सत्यजित देशमुखांच्या नावावर आहे. त्यामुळं एक डार्क हॉर्स म्हणून एक सौम्य चेहरा म्हणून त्याच्या नावाची चर्चा ही मुंबईच्या वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी चर्चा होते. त्यामुळं कदाचित पुढच्या महिन्यामध्ये सुहास बाबर आणि सत्यजित देशमुख यांना लॉटरी लागू शकतो. अर्थात राजकारणात काय सांगता येत नाही, पण तरी सुद्धा ही चर्चा आहे म्हणून आपल्या बरोबर शेअर करावी इच्छा होती, म्हणून याची माहिती दिली.